नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता ग्रुप बी मुख्य परीक्षा आणि ग्रुप बी ची एक पूर्व परीक्षा झाली. या दोनही परीक्षांच्या बाबतीमध्ये जी प्रश्नपत्रिका आली होती ती वाईट लेंदी होती आणि प्रश्नपत्रिका लेंदी असल्यामुळं आपल्याला प्रत्येक प्रश्नाला न्याय देताना लागणारा वेळ काय होता, जास्त लागत होता आणि परिणाम स्वरूप आपला अटेम्प्ट कमी होता. आपल्याला आपलं अटेम्प्ट मॅक्सिमम ठेवण्यासाठी काहीतरी आपल्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे. आपण आयोगाला तर बदलू शकणार नाही. आयोगाला आपण सांगू शकणार नाही की तुम्ही आमचा वेळ तरी वाढवून द्या किंवा एवढ्या लेंदी पेपर काढू नको, असं आपण काही सजेस्ट करू शकणार नाही. आपण काय बदललं पाहिजे? तर गणिताच्या परीक्षेत प्रश्न सोडवण्यासाठी एक जो काही वेळ आहे, त्या कमीत कमी वेळेमध्ये जर उत्तरं द्यायची असतील, तर तुम्हाला एका विद्यार्थ्याला कन्सेप्ट आणि कॅल्क्युलेशन्स हे खूप साऊंड लागतं. कन्सेप्ट स्टँडर्डच पाहिजेत. तिथं तुम्ही समीकरणांचा वापर करत असाल, तुमचे समीकरण मांडण्याच्या दृष्टिकोनातून असलेले कन्सेप्ट त्याच्या उपयोगाचे नाहीयेत. तुम्हाला स्पर्धात्मक परीक्षांमध्ये गणित सोडवण्यासाठी ज्या संकल्पना उपयोगाच्या आहेत, त्या संकल्पना क्लिअर पाहिजेत. आणि सोबत सोबत तुमचं कॅल्क्युलेशन पण गतिमान असलं पाहिजे. आणि कॅल्क्युलेशन गतिमान करण्यासाठी आपल्याला वैदिक मॅथमॅटिक्स शिवाय पर्याय नाही. आम्ही आमच्या शालेय स्तरावरती ज्या काही ट्रॅडिशनल मेथड शिकतो, त्या मेथडचा वापर करून जर आपण कॅल्क्युलेशन्स करायला लागलो, तर आपल्याला परीक्षेमध्ये जो काही वेळ येतो, त्या वेळेमध्ये आपला प्रश्न सुटणार नाही. आपली रडरड कायमची असेल की मी गणितापर्यंत पोहोचलो नव्हतो किंवा जेव्हा पोहोचलो मी, तेव्हा माझ्याकडे जो काही अपेक्षित वेळ होता, त्या वेळेमध्ये मी प्रश्न सोडवू शकलो नाही. बहुतांश विद्यार्थी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर काढत असताना तिरपा गुणाकार करतात आणि त्यावेळी जे कॅल्क्युलेशन्स करतात, तिथं तुम्ही भयंकर मोठ्या प्रमाणावरती वेळ खर्च करत असतो. तर तो तिथला वेळ कॅल्क्युलेशन मधला वाचवायचा, कशा पद्धतीने वाचवायचा, त्याच्यासाठी कुठल्या मेथड्स आवश्यक आहेत, याचं डिस्कशन आपण येत्या काही लेक्चर्स मध्ये करूया. कॅल्क्युलेशन या शब्दामध्ये आपण बेसिकली कुठल्या कुठल्या प्रोसेसचा, मॅथमॅटिकल प्रोसेसचा विचार करू शकतो. तर एक आपण ऍडिशनचा विचार करू शकतो, बेरजेचा विचार करू शकतो. ओके. एक आपण सबस्ट्रॅक्शनचा विचार करू शकतो. ओके. याच्यामध्ये वजाबाकी झाली. त्याच्यानंतर तुम्ही मल्टिप्लिकेशनचा विचार करू शकतो. त्याला तुम्ही गुणाकार म्हणा मराठीमध्ये, आहे का नाही? आणि तुम्ही एक डिव्हिजन असेल तुमचं, हे भागाकार. आता भागाकारामध्ये तुम्हाला 2 अंकी, 3 अंकी, दशांश अपूर्णांकामध्ये वगैरे जाणता आलं पाहिजे. पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये तुम्हाला रूपांतरित करता आलं पाहिजे. गुणाकार जेव्हा करतोय तेव्हा 2 अंकी संख्येनं 2 अंकीला, 2 अंकीनं 3 अंकीला, 2 अंकीने 4 अंकीला गुंता आला पाहिजे, 3 अंकीनं 3 अंकीला गुंता आला पाहिजे, 3 अंकीनं 4 अंकीला गुंता आला पाहिजे, 4 अंकीनं 4 अंकीला गुंता आला पाहिजे. एवढं तरी टेक्निक्स तुमच्या साऊंड असल्या पाहिजेत. ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन मध्ये असे काही खास टेक्निक्स नाहीयेत. ऍडिशन मध्ये झिरोज कंडिशन्स नावाची एक टेक्निक येते आणि सबस्ट्रॅक्शन मध्ये कम्प्लिशन, झिरोज कम्प्लिशन नावाची एक मेथड येते. 2 मेथड्स आहेत, आपण त्याच्यावरती बोलूयात. पण पहिल्या टप्प्यामध्ये आपण आजच्या लेक्चरमध्ये मल्टिप्लिकेशनच्या टेक्निक वरती बोलूया. कशावरती बोलूयात? आज आपण मल्टिप्लिकेशन वरती बोलूयात आणि याचेच एक्सटेंडेड फॉर्म म्हणून वर्ग काढणं असेल. मल्टिप्लिकेशनच एक्सटेंडेड ऍप्लिकेशन आहे. दोन संख्यांचा सॉरी एका संख्येचा स्वतःसोबतचाच गुणाकार काय ओळखला जाईल? वर्ग म्हणलं जाईल. जे गुणाकार जमला की वर्ग काढायला जमेल, घन काढायला जमेल, चौथा घातांक काढायचा आहे, वर्गमूळ काढायचंय, वर्गमूळ काढायचंय, चौथं मूळ काढायचंय, असं काहीही जमलं पाहिजे तुला. समजतंय? मग या पूर्ण कॅल्क्युलेशनचा आत्मा जर कुठे जास्त, म्हणजे आत्मा जर काय असेल, तर तो काय गुणाकार आहे. तसंच तुम्हाला फॅक्टरायझेशन करता आलं पाहिजे,
तुम्हाला अवयव पाडता आले पाहिजे, तर एकदम रॅपिड लेवलला जाऊन अवयव पाडता आले पाहिजे. हे काही 5-6 गोष्टी आहेत, फार काही कॅल्क्युलेशन मध्ये पाहिजे म्हणजे आपण अफाट काही पाहिजे अशातला भाग नाहीये. तर आपण आता गुणाकारावरती बोलूयात आपण. तर मल्टिप्लिकेशनच्या बाबतीत बोलताना काय होते, सगळ्यात पहिल्यांदा आपण 2 अंकी संख्येचा 2 अंकी संख्येचा 2 अंकी संख्येशी गुणाकार बघूया. संख्येशी गुणाकार चेक करायचा. अत्यंत सोप्या टेक्निक आहेत, कॉमनली यूज होतात या टेक्निक्स, पण याच्यावरती तुमच्याकडनं काम होत नाही. याच्यावरती काम झालं पाहिजे म्हणून हा लेक्चर, राईट. आता या 2 अंकी संख्येचा 2 अंकी संख्येसोबत गुणाकार कसा होतो, तर समजा तुमच्याकडे ए आणि बी नावाची एक संख्या, या संख्येचा गुणाकार पी आणि क्यू नावाच्या एका संख्येसोबत होतो. कळतंय? तर काय होईल या ठिकाणी, तर हे जे एकक स्थानी असणारा क्यू आहे, या क्यूच सगळ्यात पहिल्यांदा कुणासोबत गुणाकार होईल, या बी सोबत गुणाकार होईल. एक क्यू हे 1 नंबरला ही तुमची प्रोसेस झाली, म्हणून मी इथं 1 नंबरला काय लिहितो, तुमचं हे बी क्यू असेल. ओके. याच्यानंतर काय असेल की तुम्ही आता या क्यूनं बी ला गुणला, आता क्यूनं कुणासोबत गुणलं जाईल, तुमच्या ए सोबत गुणलं जाईल. त्याच वेळेला हा पी पण इकडलं मल्टिप्लिकेशनसाठी दौऱ्यावरती निघेल. ह्या 2 प्रोसेस सायमल्टेनियसली होतात, एकाच वेळेला होते. जेव्हा 2 प्रोसेस मल्टिप्लिकेशन मध्ये सायमल्टेनियसली होतील तेव्हा त्यांचे रिझल्टचं ऍडिशन होत असते, फक्त लक्षात ठेवायचं. म्हणजे काय होईल, या ए क्यू आणि ह्या पी बी असं ह्या दोघांच्या गुणाकारांची बेरीज होईल, हे 2 नंबरला. हे जे मी या पेनच्या रंगाने दाखवले, तीच प्रोसेस इकडे मी त्याच रंगाने दाखवली. आता तिसरा कार्यक्रम काय होतो याच्यातला, राईट, की आता क्यू काही पलीकडे जाणार नाही, कोणी नाहीच आहे, तर क्यूचा कार्यक्रम संपला, तर क्यू पुढे जाणार नाही. क्यूची मल्टिप्लिकेशनची जी प्रोसेस आहे तो त्यातनं बाहेर पडलाय. आता हा जसा बाहेर पडतो एकक स्थानचा अंक, तसा दशक स्थानचा अंक संपतो लगेच. कळलं? म्हणजे आता संपतो म्हणजे कोणाकडे जाईल, तो तो ए कडे जाईल. किती नंबर आलं, हे 3. हे 3 नंबरला काय आलं, हे एपी आलं. स्पर्धा परीक्षेमध्ये कॅल्क्युलेशन करत असताना आणखी एक गोष्ट माहिती आहे, तुम्ही केलेलं कॅल्क्युलेशन चूक आहे का बरोबर आहे ह्याचा तुम्हाला अंदाज पण घेता आला पाहिजे. ते लगेचच्या लगेच चेक करून पण बघता आलं पाहिजे. त्याच्यासाठी कन्सेप्ट ऑफ डिजिटल रेशिओ वर्कआउट करते, ती पण तुला अप्लाय करता आली पाहिजे. ती कशी अप्लाय करतात ते सांगतो मी. आपण काही एक्झाम्पल्स बघूया. तर ह्या एक्झाम्पल्स मध्ये काय होईल, 53 गुणिले हे 68 आहे. कळतं? तर तुम्हाला हे सॉल्व्ह करताना बघा काय कराल, हे 8नी इकडं 3ला मल्टिप्लाय होईल, 8 त्रिक 24 कॅरी 2, 8 त्रिकला 24 कॅरी 2 झाले. आता या 8नी 5ला मल्टिप्लाय होईल, सोबत सोबत 6नं 3ला मल्टिप्लाय होईल. 8 पंचे 40, 6 त्रिक 18, ही सेकंड प्रोसेस. हे 40 आणि 18 58 झाले, 58 आणि 2 60ला 0 घ्या, हातचे 6 घे. आता तुझा 8 ह्या 5 सोबत मल्टिप्लिकेशन करून झालाय, 8 आता पुढे जाणार नाही. आता लगेच 8 संपला तुझा की लगेच त्याचा पुढचा अंक लगेच संपतो, म्हणजे इकडल्या लास्ट टर्म सोबत त्याचं मल्टिप्लिकेशन होतं. 6 5 30 झाले, 30 आणि 6 किती झाले तुझे, हे 36 झाले, राईट. मग आपण आता दुसरं एखादं एक्झाम्पल बघू. हे 32 गुणिले हे 87 आहे.
काय होतं, या दोननी या 7ला मल्टिप्लाय केलं, 7 दोन्ही 14ला 4, आजच्याला 1 आलंय. हे 7 त्रिक 21, 8 दोन्ही 16. 21 आणि 16 किती झाले, 37 झाले. 37 आणि 1 किती झालं तुझं, 38ला 8, आजचे 3 झाले. 8 त्रिक 24 आणि 3 किती झाले तुझे, हे 27 झाले. कळतंय? आता काय होतं बघ, मी केलेलं कॅल्क्युलेशन तू काय का बरोबर आहे मला चेक करता आलं पाहिजे. तर आपण वर्ग, घन, बेरीज, वजाबाकी, गुणाकार हे कॅल्क्युलेशन जे प्रकार आहेत आता मी जेवढे उच्चारले तेवढे कन्सेप्ट ऑफ डिजिटल रेशिओनं चेक करू शकतो आपण. तर ती कन्सेप्ट ऑफ डिजिटल रेशिओ आहे काय, ती कशी चेक करते, तर हे अशा पद्धतीने चेक केलं जाईल. यातल्या अंकांची बेरीज करायची, 5 आणि 3 8, हे 8 आणि 6 14 आलं. 14 मधल्या अंकांची बेरीज घ्यायची, ती येते किती, 5. बरोबर आहे, म्हणजे त्याचा लकी अंक काढायचा, अंकांची बेरीज करायची, त्यातनं जर 2 अंक मिळाले तर परत त्याच्यातल्या अंकांची बेरीज करायची, अंकांची बेरीज करून अंकांची बेरीज करून एका अंकामध्ये आणायचं. आता या दोघांमध्ये कुठला अंक आहे, 8 पंचे 40 झाले. 40 मधल्या अंकांची बेरीज किती होते, 4 होते. जे इकडे जे काही उत्तर आले त्याच्या सुद्धा अंकांची बेरीज 4 आली पाहिजे. किती होते हे, 6 आणि 3 9 आणि 4 13 झाले. 13 मधल्या अंकांची बेरीज किती झाली, 4 झाली. समजतंय किती आले हे, 13 मधल्या अंकांची बेरीज 4 आहे. काही अडचण, म्हणजे आपलं हे कॅल्क्युलेशन बरोबर झालेलं. याच्यामध्ये काय होतं, 3 आणि 2 किती आले, 5 आले. 8 आणि 7 15 झाले. 15 मधल्या अंकांची बेरीज किती होते, 6 होते. हे 6 5 30 झालं. इथं गुणाकार आहे म्हणून गुणाकार केला, 6 5 30 झालं. 30 मधल्या अंकांची बेरीज 3 होत, इथं सुद्धा 3च आलं पाहिजे. 7 आणि 2 9 8 17 आणि 4 21 झालं. 21 मधल्या अंकांची बेरीज 3 येते. म्हणजे आपण हे केलेले दोनही गुणाकार कसे योग्य आहेत, राईट. आता याच्या पुढे जाऊन मला काय सांगायचंय, की हाच गुणाकार आहे, पण मला अशा पद्धतीनं न करता सुद्धा मला हे आणखी फास्ट करायचंय, ह्याच्यात आणखी वेग वाढवायचा आहे मला. तर मग कसं केलं पाहिजे, तर बघ इकडं आणखी एक मार्ग सांगतो मी तुला, की 2 अंकी संख्येचं 2 अंकी संख्येसोबतच गुणाकार करायचंय तुला. कळतंय? अजून एक नवीन मार्ग सांगतोय, की ए बी नावाची संख्या आहे आणि ही पी क्यू नावाची संख्या आहे. आपण जर संख्येच्या स्थानिक विस्ताराचा विचार केला तर हे एकक आहे. एकक म्हणजे 1, मल्टिपल ऑफ 1 म्हणता येईल त्याला. हे दशक आहे म्हणजे 10ची पट आहे. दशक म्हणजे गुणिले 10. जसं इकडे एकक दशक आहे तिकडे सुद्धा एकक दशक असेल. हे एकक म्हणजे काय असेल, हे एकक आहे. हे दशक आहे तर हे काय असेल, हे गुणिले 10 झालं. काही अडचण आहे, राईट. आता आपल्याला एवढं तर कळत असेल की 1 न 1 ला गुणलं तर 1 येतं, 1 न 10 ला गुणलं तर 10 येतं, 10 न 1 ला गुणलं तर 10 होतं आणि ह्या 10 न 10 ला गुणलं तर 100 होतं. एवढं तर कळतंय. मग बघ मी काय करतो, मी अगोदर ना ह्या दोघांचा गुणाकार करतोय. ह्या दोघांचा गुणाकार करतो. 1 गुणिले 10, 1 गुणिले 10, हे 10 1 10, 10 1 10. म्हणजे ह्या गुणाकारातनं जे अंक मिळतील ते 10च्या पटीमध्ये असतील. 10च्या पटीमधल्याला आपण काय म्हणतो, दशक म्हणतो, दशक. म्हणजे इथं काय भेटणार आहे तुला, ए क्यू प्लस पी बी एवढे दशक झाले. ए क्यू प्लस पी बी दशक झाले, राईट. त्याच्यानंतर तू
हे कॅल्क्युलेशन बघ. हे काय रे, 1 गुणिले 1 केलं तर काय होतं, एकक होतं. म्हणजे काय झालं, हे कॅल्क्युलेशन तू लक्षात ठेव. बी क्यूब हे एवढे एकक होते ते. काय अडचण आहे तुला, राईट? आणि हे सगळ्यात शेवटी तू हे विचार कर आता, कोणता, हे दशक, हे दशक. 10 गुणिले 10 काय होते, 10 गुणिले 10 100 होते. याचं काय होतं, हे एपी 10 गुणिले 10 काय झालं, एपी शतक झालं, हे 100 झालं. ओके, आता बघ मी कुठल्या क्रमानं केलं त्याच क्रमानं तुला हे वर्कआउट करायचंय. मी नंबर्स देतो त्याला, राईट? मी पहिला मल्टिप्लिकेशन कुठलं केलं, मी हे 1 नंबरला केले, हे 2 नंबरला केलं एककवाला, आणि हे 3 नंबरला केलं. हे तुला लक्षात ठेवायचं, याच सिक्वेन्सनं फॉलो करायचंय तुला. ओके, आता बघ मी 2 संख्या लिहितो. मी हे 94 गुणिले 63 घेतलं मी. काय होईल, हे 9 त्रिक 27, 9 त्रिक 27 आलं. म्हणजे हे ए क्यू जसं होतं तसं 9 त्रिक आलं 27. आता हे जसं बीपी आहे तसं हे साइन चोक 24. हे 9 त्रिक 27, साइन चोक 24, 27 आणि 24 यांची बेरीज किती होते, 27 आणि 24 यांची बेरीज होते 51. 27 आणि 24 ची बेरीज किती झाली, 51 दशक झाले ते. 51 दशक म्हणजे 51 गुणिले 10, 510 झाले ते. झाले 510 झाले. तुला नंतर हे प्रोसेस करायला सांगितली. चारित्रिकम 12 एकक म्हणलं मी, 12 एकक 12. माझ्याकडे किती झाले होते, 510 झाले होते. अगोदरचे 51 दशक होते. चारित्रिकम 12, 522 झाले. जसंही 522 झालं तसं मी ते शेवटचे 22 लिहून घेतो आणि हातावरती माझ्या 500 ठेवून देतो मी. आणि आता शेवटचा गुणाकार तिसरा, 9 सक्क 54. 54 शतक आहे आणि त्यातले हे 5 शतक. 54 आणि 5 किती झाले, हे माझे 59 झाले. कळतंय? मग बघ हे चेक करायचं आपल्याला. 9 4 13, 13 मधल्या अंकांची बेरीज 4 आली, 6 आणि 3 9, हे 9 चोक 36 झालं, अंकातली बेरीज 9 आली. इकडे 9 येते का नाही बेरीज बघ, 9 5 14, 2 16, 2 18, 18 मधल्या अंकांची बेरीज किती आहे, 9 आली. आपण आणखी एक एक्झाम्पल बघू आणि याचा फायदा दाखवतो मी तुला. हे 73 गुणिले काहीतरी 42 दिलं तुला. काय बोलतो कळतं? तर बाळा तुला असं फास्ट आलं पाहिजे. 14 12 26 260 266 आणि वरचे 3066, ह्याचं उत्तर एवढं आलं पाहिजे. मग येतं का नाही, काही टेन्शन नको घेऊ, हे काय प्रॅक्टिसचा मॅटर आहे. हे तुला एकदा वेळ दाखवलं मी, त्याच्यावरती घासाघासी केलंस की तुला उत्तर येऊन जातं. मग बघ काय होतंय, हे 7 2 14, हे 3 2 6, हे सॉरी 7 2 14, चारित्रिकम 12, 12 आणि 14 किती झाले, 26 झाले. 26 दशक म्हणजे 260 झाले. 260 आणि हे 3 2 6, 266 झालं. 266 मधले 66 लिहून टाक, 200 ला कॅरी कर, 7 चोक 2800 मध्ये 200 टाकले, 3066 झालं. समजतंय का? काय असतं, गणित जमणं आणि न जमण्यामधलं अंतर काय असतं माहितीये का? ज्याला गणितीय क्रियांचा
क्रम लावता येतो त्याला गणित जमलं म्हणतात, ज्याला क्रम लावता येत नाही त्याला जमत नाही म्हणतात. बाकी काहीच प्रकार नाहीये. इथं सुद्धा गुणाकार करताना शाळेमध्ये आपल्याला क्रम चुकीचा सांगितला गेलाय. आपल्या सोयीचा क्रम निवडला, पहिल्यांदा दशकांचा गुणाकार करून घ्या, एकक घ्या आणि पुन्हा शतक करा, हा योग्य क्रम ठरतो. म्हणजे की ज्याने काय होतं की माझा स्पीड वाढतो, बाकी काही नाहीये. आपण आता चेक करू. 7 आणि 3 10 मधल्या अंकांची बेरीज 1, 4 आणि 2 6 मधल्या अंकांची बेरीज 6, 6 1 6, इकडला डिजिटल रेशिओ 6 आला पाहिजे. 6 आणि 3 9 6 15, 15 मधल्या अंकांची बेरीज 6 झाली का नाही? मग आपण आणखी एक 2 एक्झाम्पल, एक एक्झाम्पल बघ मी इथे लिहितो. हे 46 गुणिले 82 दिलं समजतो, राईट? तर तुझं एकदम क्विक झालं पाहिजे, तुला लगेच लक्षात आलं पाहिजे. 8 48 56 560 572 आणि 32 3772, विषय संपला. आता ही जी स्पीड आहे ही टॅलेंट विलेंटचा मॅटर नाहीये, तर याच्या पाठीमाग सारखी प्रॅक्टिस केलेली आहे म्हणून ती स्पीड, राईट? आता बघ काय होतं राजा, हे 4 दोन्ही 8, 8 संघ 48, 8 आणि 48 ची बेरीज किती झाली? 56 झाली. त्याला झाले 560 झाले. 560 आणि हे साई दोन्ही 12, 572 झाले. 72 बाजूला ठेवले, 500 हातावर घेतले. 8 चोक 3200 मध्ये 500 टाकले, 3700 झाले. समजतंय? राईट? तर या पद्धतीनं कॅल्क्युलेशन्सला जर तुम्ही हाताळलात तर खूप भारी होईल. आणि आजपासनं दररोज एक लेक्चर 15-20 मिनिटाचा आहे. वेदिकच्या कॅल्क्युलेशन्सशी रिलेटेड आणि इन सिक्वेन्स. आता ह्याच्या पुढे मी 2 अंकी संख्येने 3 अंकीला, 4 अंकीला, 2 अंकामधल्या अंकांचं रिपिटेशन असेल तर काय करायचं, तर टप्प्याटप्प्याने तुमच्यासोबत येत जाईल तुमच्या भेटीला. आणि हे लेक्चर्स तुम्हाला अटेंड करायचे असतील, तुम्हाला आवडत असतील, तुम्हाला फायद्याचे वाटत असतील, तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून मी जसाही लेक्चर तुम्हाला तिथे पोस्ट करेल तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन आलं पाहिजे. आणि हे सगळे फायद्याचे लेक्चर्स आहेत. परीक्षा कुठलीही असो, पोलीस भरतीची आहे का, एमपीएससीची आहे का, युपीएससीची आहे का, शाळेतल्या स्कॉलरशिपची आहे, हे सगळ्याच लेकरांना आहे. तळागाळात म्हणजे 5वी 6वीच्या लेकरांपासून ते युपीएससी पर्यंत सगळ्यांच्या कामाच्या टेक्निक्स असणार आहेत. मला जेवढं वैदिक मॅथमॅटिक्स म्हणजे जेवढं देता येईल, जमते तेवढं म्हणणार नाही, पण जेवढं देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करतो मी. तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांना सुद्धा सजेस्ट करा.